गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तसेच आदरणीय सर्व पालकांना माझा साष्टांग नमस्कार. ज्या इंग्रजी शब्दाच्या शेवटी WAY येतो त्याचा उच्चार वे असा करतात. पुन्हा ऐका, ज्या इंग्रजी शब्दाच्या शेवटी WAY येतो त्याचा उच्चार वे होतो, वे. तर आपल्याला जर आपल्या मुलामुलींना शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द वाचन शिकवायचं असेल, त्यांना सोप्यातला सोपा आणि अवघड वाटणारा शब्द वाचता येईल किंवा ते वाचू शकतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपण लहान असताना A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, D फॉर डॉग असं शिकवलं जात होतं. पण या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये, विज्ञानाच्या युगामध्ये, AIच्या जमान्यामध्ये शिक्षणामध्ये प्रचंड प्रोग्रेस झालेली आहे. खूप काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे प्रगत तंत्रज्ञान आलेलं आहे. तर या 21व्या शतकासोबत, संगणकाच्या सोबत, सोशल मीडियाच्या जमान्यासोबत, AI सोबत आणि टेक्नॉलॉजीसोबत आपल्याला चालावं लागेल आणि आपल्याला आपल्यामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये योग्य तो बदल किंवा परिवर्तन घडवावं लागेल. तर या दृष्टीने मला असं सोप्या ट्रिक्सनुसार विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन, शब्द वाचन, वाक्य वाचन कसं शिकवता येईल या दृष्टीने माझा प्रयत्न असतो. बघा, पुन्हा सांगतो, ज्या इंग्रजी शब्दाच्या शेवटी WAY येतो त्याचा उच्चार वे होतो. बघा, पहिला शब्द आहे अवे, ऑलवेज, एनीवे, हायवे, रेल्वे, सबवे, डोरवे, पाथवे, गेटवे, ड्राईव्हवे, वॉकवे, फ्रीवे, हॉलवे, रनवे, वॉटरवे. जवळजवळ मी तुमच्यासमोर एकूण 15 शब्द वाचलेले आहेत, 15 वर्ड्स वाचलेले आहेत आणि प्रत्येक शब्दाच्या शेवटी WAY आहे आणि ते आपण हायलाईट केलेलं आहे. हायलाईट का केलेलं आहे की तुमचं लक्ष त्या शब्दांकडे जावं आणि एकदा जर तुमचं लक्ष त्या शब्दांकडे गेलं तर तुम्ही कितीही सोपा आणि कितीही कठीण, अवघड वाटणारा शब्द यू कॅन रीड, तुम्ही वाचू शकतात. विद्यार्थी मित्र हो, आपल्या आईवडिलांना, तुमच्या आईवडिलांना तुमच्याकडून एकच गोष्टीची अपेक्षा आहे. तुम्ही ज्या पण शाळेत शिकतात, जिल्हा परिषद शाळेत शिकत असणार, सेमीमध्ये असणार, इंग्लिश मिडियममध्ये असणार, CBSE बोर्डमध्ये असणार, पोदारमध्ये असणार, इंटरनॅशनल स्कूलमध्ये असणार, IB बोर्डमध्ये असणार, ICSE स्कूलमध्ये असणार, ज्या पण माध्यमातून तुम्ही शिक्षण घेतात आणि जर तुम्हाला इंग्रजी वाचता येत नसेल तर त्या शाळेत तुमचा शिकून उपयोग नाही. तुमची लाखो रुपये फीस भरलेली वाया जाऊ शकते. मग आपण ह्या माध्यमात शिकलं, त्या माध्यमात शिकलं, ह्या माध्यमातून शिक्षण घेतलं, त्याच माध्यमातून शिक्षण घेतलं तरच इंग्रजी वाचता येतं का? असं आहे का? नो. इंग्लिश मीडियमचा मुलगासुद्धा इंग्रजी वाचू शकतो. CBSEमध्ये शिकणारा विद्यार्थी देखील इंग्रजी वाचू शकतो आणि ZP स्कूलमध्ये शिकणारा विद्यार्थीसुद्धा इंग्रजी वाचू शकतो. हा संपूर्ण माइंडसेटचा खेळ आहे. आपला माइंडसेट जर चांगला असेल तर या माइंडसेटच्या मदतीने आपण काही वाचू शकतो, समजू शकतो, व्यवस्थित प्रनन्शिएशन म्हणजे उच्चार करू शकतो. असं गृहीत धरतो की WAY हे आपलं लक्षात आलं असेल. त्याच्या उजव्या बाजूला व्यवस्थित ऐका, काळजीपूर्वक ऐका. ज्या इंग्रजी शब्दाच्या शेवटी WISE लक्षात घ्या, ज्या इंग्रजी शब्दाच्या शेवटी
WISE असेल त्याला वाईज वाचतात, वाईज. त्याचा उच्चार वाईज करतात. त्याचं वाचन वाईज करतात. पहिला शब्द आहे वाईज. दुसरा शब्द आहे लाइक वाईज, अदरवाईज, अनवाईज, क्लॉकवाईज, लेंथवाईज, क्रॉसवाईज, स्ट्रीटवाईज. स्ट्रीटवाईज हा शब्द डबल आलेला आहे, काही अडचण नाही. मनी वाईज, हेल्थ वाईज, टाईम वाईज, स्टेप वाईज, साईड वाईज, एंड वाईज. या ठिकाणी देखील जवळजवळ आपण 15 शब्दांचा अभ्यास केलेला आहे, लक्षात घ्या. या 15 शब्दांमध्ये वाईज या शब्दाला आपण हायलाइट केलेला आहे, लक्षात घ्या. मग वाईज या शब्दाला हायलाइट का केलं आहे, की ते तुम्हाला वाचता यावं, पाहता क्षणी तुम्हाला ते ओळखता यावं, त्याचा उच्चार करता यावा, या दृष्टीने आपण ते हायलाइट करून ठेवलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, आदरणीय सर्व पालक आणि जे जे कोणी माझे बंधू भगिनी, जे कोणी आदरणीय सन्माननीय, जे जे कोणी माझा व्हिडिओ बघत असाल, आपल्याला एकच विनंती आहे, दररोज माझे व्हिडिओ बघा, स्वतः बघा, आपल्या मित्रांना दाखवा, इतरांना सेंड करा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. ही इंग्रजी वाचनाची चळवळ, आपला चव्हाण टीचिंग पॅटर्न घरोघरी पोचला पाहिजे आणि गरीबातल्या गरीब लेकरांचं कल्याण झालं पाहिजे, ही आपली एकमेव इच्छा आहे. मोर दॅन दॅट आय डू नॉट वॉन्ट टू एनिथिंग. त्यापेक्षा मला तुमच्याकडून काही नको, हा आशीर्वाद द्या. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.